नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण ठिसकणीचे मस्कट कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर तुम्ही याला पोळी किंवा घावणं हेही म्हणू शकता. तर यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे एका बॉईलमध्ये टाकत आहे. याचबरोबर इथे मी काही वस्तू घेतलेल्या आहेत. साहित्य इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे किसलेले खोबरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे. याचबरोबर इथे मी काही मिरचीचे तुकडे केलेले आहेत, हे देखील यामध्ये घालायचे आहे. हे सर्व साहित्य आपल्याला छानपैकी मिसळून घ्यायचं आहे. याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे, बघू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी मिसळून घ्यायचे आहेत. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर इथे सर्व जिन्नस मी छानपैकी मिसळून घेतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. खूप सारे एकदाच घालायचं नाही आहे पाणी, अगदी थोडं करून घालायचं आहे. आपल्याला हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे याचं छानपैकी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि यामधल्या सगळ्या गाठी काढून घेतलेल्या आहेत. आता या स्टेजला ना आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. इथे कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे, ही देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने इथे गॅसवरती मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि तव्यावरती संपूर्ण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर यावरती आपल्याला हे बॅटर टाकून आपल्याला याचं एक पराठा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपला तवा छानपैकी गरम झालेला आहे आणि आता हलकंसं या बॅटरला असं हलवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने चमच्यामध्ये घेऊन आपल्याला तव्यावरती हे टाकायचं आहे. गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे आणि याला खूप पातळ वगैरे करायचं नाही आहे, खूप पसरायचं नाही आहे. डोशासारखं हे जाडसरच असतात. या पद्धतीने 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत एका साईडने आणि नंतर हे पलटून घ्यायचं आहे. आपलं हे ठिसकट छान प्रकारे भाजलेलं आहे खालून. आता याला वरून आपण हे थोडंसं तेल घालूया यावरती हे पलटवण्यापूर्वी. आता आपण हे पलटवून घेऊ. तुम्ही बघू शकता मी हा पराठा पलटून घेतलेला आहे आणि याचा रंग खूप छान आलेला आहे आणि हे छानपैकी भाजलेलं आहे. आता ही खालची बाजू आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायची आहे 1-2 मिनिटं आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे, खूप लो किंवा हाय ठेवायची नाही आहे. तर 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया
आपलं हे ठिसकणीचं मस्कट कसं शिजलेलं आहे दुसऱ्या बाजूने. वाव, तुम्ही बघू शकता किती छान याला रंग आणि टेक्स्चर आलेला आहे. आता दोन्ही बाजूने आपण हे छानपैकी भाजून घेतलेलं आहे. आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया. आता याच पद्धतीने मी दुसरंही बनवणार आहे. पहिल्यासारखंच मी तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा इथे हे बॅटर आपण या तव्यावरती टाकणार आहोत. छानपैकी थोडं थोडं प्रमाणामध्ये आपण याला पसरवणार आहोत. एखाद मिनिटभर आपण याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर हे पलटून घ्यायचं आहे. तर आपली ही खालची बाजू छानपैकी भाजत आलेली आहे आणि मी वरून यावरती तेल घातलेलं आहे. आता आपण हा पराठा पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे. आता खालची बाजू देखील आपण ही छानपैकी भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या पराठ्याचा रंग आणि टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे. आता त्याचबरोबर आपली ही खालची बाजू देखील छानपैकी भाजलेली आहे. आता आपण हे पलटून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली दुसऱ्या बाजूने सुद्धा आपला हा पराठा छानपैकी भाजलेला आहे. आता याच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये हा पराठा काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. अगदी तुम्हाला जेव्हा भूक लागली असेल तर कमीत कमी वेळामध्ये हा पराठा करण्यासाठी खूप गुणकारी आहे आणि मस्त आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला यासाठी तुमच्या मनापासून खूप 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 धन्यवाद.